नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी घोलप जे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 3 जे आहे कंपनीची स्थापना, हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपण बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण तिथे कंपनीची स्थापना जी आहे तर कंपनी स्थापनेच्या ज्या 3 मुख्य अवस्था आहे त्या 3 मुख्य अवस्था आपल्याला बघायच्या आहे. प्रवर्तन, कंपनीची नोंदणी आणि व्यवसाय प्रारंभ. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रवर्तन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. तर तिथे जर बघितलं गेलं तर प्रवर्तनाचा जर विचार केला गेला तर प्रवर्तन बघण्याच्या अगोदर आपण कंपनीचे प्रकार बघितले. मग कंपनीचे प्रकार किमान प्रवर्तक संख्येनुसार आपण बघितले, कंपनीच्या भांडवल संरचनेवरती आधारित बघितले. प्रवर्तक संख्येनुसार आपण बघितलं तर सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. आणि कंपनीच्या भांडवल संरचनेवरती तर भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी असे भांडवल संरचनेवरती आधारित प्रकार आपण बघितले. आणि ते प्रवर्तन जे आहे त्या प्रवर्तनाच्या दृष्टीने आपण प्रवर्तन अवस्था बघण्याच्या दृष्टीने कंपनीच्या या प्रकारांचा पुन्हा विचार जो आहे तो पुन्हा विचार तिथे आपण केलेला होता. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन अवस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की कंपनीचं अस्तित्व शून्य असतं आणि या शून्यापासून तिथे कंपनी जी आहे ती कंपनीचं एक स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर किंवा कंपनी जी आहे ती कंपनी अस्तित्वात आणायची असते. तर ती सुरुवातीची जी अवस्था आहे त्या सुरुवातीच्या अवस्थेला प्रवर्तन अवस्था जी आहे ती प्रवर्तन अवस्था असं म्हटलं जात असतं. आता तिथे जर बघितलं गेलं तर कंपनीच्या निर्मितीतील ही पहिली अवस्था असते आणि कंपनी निर्मितीचा पाया या अवस्थेमध्ये घातला जातो. व्यवसाय स्थापन करण्याच्या कल्पनापासून व्यवसायाची प्रत्यक्षात स्थापना होईपर्यंत विविध अवस्थांना एकत्रितपणे व्यवसायाची स्थापना जी आहे ती कल्पना आणि व्यवसाय प्रत्यक्ष स्थापन म्हणजे आत्ताशी फक्त डोक्यामध्ये कल्पना जी आहे ती कल्पना आलेली आहे आणि ती प्रत्यक्षात साकार होईपर्यंत जे काही एकत्रितपणे कामकाज करावं लागतं त्याला प्रवर्तन असं म्हटलं जात असतं. आणि प्रवर्तनाची सर्व कामं करणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जात असतं. मग या प्रवर्तकाची भूमिका काय असते त्या भूमिकेचा आपण अभ्यास केला आणि प्रवर्तन अवस्थेतील टप्पे जे आहे ते टप्पे आपण तिथे बघितलेले होते. मग त्याच्यामध्ये व्यवसाय संधीचा शोध घेतला जातोय, आर्थिक नियोजन केलं जाते, घटनापत्रक आणि नियमावलीचे मसुदे तयार केले जातात, प्राथमिक करार केले जातात आणि प्रथम संचालकाची नेमणूक जी आहे ती नेमणूक या प्रवर्तन अवस्थेमध्ये केली जात असते. मग तिथे व्यवसाय संधीचा शोध जो आहे तो शोध, मग त्याच्यासाठी त्या व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान जे आहे ते बाजारपेठेतील स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता इत्यादी बाबींचा विचार केला जातो आणि आराखडा तयार केला जातो. त्यानंतर आर्थिक नियोजन. व्यवसाय म्हटल्यानंतर तिथे निधीची गरज जी आहे ती गरज, मग व्यवसायाचं स्वरूप त्याच्यानुसार निधी जो आहे तो व्यवसायाची भांडवल किती लागणार आहे ते बघितलं जातं. कंपनीच्या नोंदणीसाठी जे महत्त्वाचे दस्तऐवज आहे ते म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली याचे मसुदे जे आहे ते मसुदे तयार केले जातात. कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करता यावा या दृष्टीने प्राथमिक करार जे आहे ते करार तिथे केले जातात आणि प्रथम संचालकाची कंपनीची नोंदणी झाल्यानंतर संचालक लगेच कंपनीचं व्यवस्थापन बघणार असतात त्या दृष्टीने प्रथम संचालकाची नेमणूक जी आहे ती नेमणूक केली जाते. बहुधा प्रवर्तक जे आहे या प्रवर्तकाचीच नेमणूक प्रथम संचालक म्हणून केली जात असते. मग अशा प्रकारे आपण कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे जे आहे ते टप्पे बघितले. आता आपल्याला तिथे जे आहे तर आपल्याला कंपनीची नोंदणी जी आहे ती नोंदणी आपल्याला बघायची आहे. आता कंपनीची नोंदणी जर बघायला गेलं तर तिथे कंपनीची नोंदणी ही दुसरी अवस्था किंवा कंपनी स्थापनेतला दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे कंपनीची नोंदणी. कंपनीच्या स्थापनेसंबंधी आपण कंपनीची स्थापना बघतोय, त्याच्यामध्ये पहिलं काय आहे प्रवर्तन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कंपनीची नोंदणी. मग तिथे कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी जी आहे ती नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर कंपनी जी आहे ही कंपनी अस्तित्वात येत असते आणि तिला कायदेशीर स्वरूप जे आहे
ते स्वरूप प्राप्त होत असते. त्यामुळे कंपनीची नोंदणी जी आहे ही नोंदणी तिथे बंधनकारक असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तिथे व्यवसायाचं स्वरूप, आकारमान, भांडवल इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर प्रवर्तक कंपनीची नोंदणी जी आहे ती नोंदणी कशा पद्धतीने करायची याबाबतचा विचार जो आहे तो विचार करत असतो. आता नोंदणी जी आहे या नोंदणीनंतर कंपनी अस्तित्वात येणार असते आणि नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या कायद्यानुसार करावी लागत असते. आता आपल्याला नोंदणी अवस्थेतील टप्पे जे आहे ते टप्पे आपल्याला विचारात घ्यायचे आहे. आता इथे कंपनीच्या नोंदणीच्या याच्यामध्ये आपल्याला काही वेगळे विषय किंवा वेगळ्या संकल्पना ज्या आहे त्या वेगळ्या संकल्पना आपल्याला दिसतील आणि त्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे. सोपं आहे, फक्त एकदा आपल्याला ते लक्षात जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता प्रवर्तनाचे टप्पे बघितले तर हे कुठेतरी आपल्याला त्याचं आयडिया जी आहे ती आयडिया येऊ शकते की नक्की व्यवसाय संधीचा शोध कशा प्रकारे घेतला जात असेल, प्राथमिक करार कसं केला हे आपल्याला थोडंफार प्रमाणात समजते. पण नोंदणीचे टप्पे जे आहे तर ही कायदेशीर बाब आहे आणि कायद्याशी निगडीत असल्यामुळे त्या संबंधीच्या त्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. मग कायद्यातील तरतूद पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे त्याचा विचार केला जातो हे जे आहे हे आपल्याला इथं बघणं गरजेचं ठरेल. आता तिथे जे आहे तर कंपनीच्या नोंदणीतील टप्पे एकूण 11 टप्पे जे आहे ते 11 टप्पे त्यांनी आपल्याला दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र मिळवणं. आता तिथे सर्व व्यवहार जे आहे ते व्यवहार ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होतात. आता डिजिटल स्वाक्षरी पत्र तर त्याच्यासाठी त्यांनी जो शब्द वापरलेला आहे DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. मग ही व्यक्तीची डिजिटल पद्धतीची स्वाक्षरी असते. आता तिथे व्यवहार जे आहे ते व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहे. मग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केलेल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. आता आपण बघतोय की सगळीकडे व्यवहार जे आहे हे व्यवहार कशा पद्धतीने होत आहेत, ऑनलाईन पद्धतीने. मग तिथे कंपन्यांमध्ये सुद्धा व्यवहार जे आहे ते व्यवहार कशा प्रकारे होत आहेत, ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कागदपत्र जे आहे ते कागदपत्र सादर केले जातात. मग या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचं आपण बघितलं की कंपनीला जरी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असलं तरी कंपनी एक व्यक्ती नाही आहे, ती कृत्रिम व्यक्ती आहे. मग कंपनीच्या वतीने या व्यक्तींना स्वाक्षरी जी आहे ती स्वाक्षरी करावी लागत असते. मग स्वाक्षरी करण्यासाठी त्या प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र तिथे प्रमाणित अधिकाऱ्याकडून घ्यायचं असतं. त्यासंबंधी अर्ज जो आहे तो अर्ज प्रवर्तक किंवा कंपनीचे जे पहिले संचालक असतात यांना तो अर्ज जो आहे तो अर्ज करावा लागत असतो. त्यानंतर संचालकाचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावरील नाव MCAकडे नोंदवणं. आता MCA तर कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी MCA जे आहे तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मग हे जे आहे हे कंपनी कायद्यानुसार प्रशासकीय अंमलबजावणीवरती तिथे देखरेख जे आहे ते देखरेख ठेवत असतं. मग तिथे संचालकाच्या नावाने डिजिटल स्वाक्षरी आपण बघितलं की अर्ज करावा लागतो. मग ते डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती MCAकडे केली जात असते आणि MCA प्रत्येक संचालकाला ओळख क्रमांक DIN जो आहे तो DIN वैयक्तिक माहिती व तपशिलाची नोंद ठेवते. मग MCA जी आहे ती प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक, त्यानंतर त्याची वैयक्तिक माहिती जी आहे या बाबींची नोंद जी आहे ती नोंद तिथं ठेवत असतं. त्यानंतर आपल्याला बघायचं जे आहे ते म्हणजे महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे संचालक ओळख क्रमांक जो आहे तो संचालक ओळख क्रमांक मिळवणं. मग प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांना ओळख क्रमांक मिळालेला नाही अशा
संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलकडून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी SPICE 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. आता तिथे जे आहे संचालक ओळख क्रमांक मिळवणं, तर सुरुवातीला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र सादर करून काही संचालकांचा ओळख क्रमांक मिळवला जातो. परंतु नंतर जे आहे तर मग प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांना तिथे DIN क्रमांक किंवा संचालक ओळख क्रमांक मिळालेला नाही, त्या संचालक जे आहे त्या संचालकांसाठी तर कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून अर्ज जो आहे तो अर्ज करावा लागतो आणि तिथे त्या अर्जाच्या द्वारे तिथे त्यांना तो नंबर जो आहे तो DIN नंबर म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तो डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर प्राप्त होतो. त्यानंतर कंपनीचं नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणं. आता कंपनी व्यवसाय सुरू केला आहे, जे नाव वाटेल ते नाव तिथे देता येतं आहे का? नाही. तर ते नाव जे आहे ते नाव देखील आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव सादर करावा लागतो. कारण तिथे अस्तित्वात असलेल्या कंपनीसारखं किंवा याच्या साधर्म किंवा कंपनीचं नाव जे आहे ते निश्चित करण्यासाठी सुद्धा काही नियम दिलेले आहे. मग त्या नियमांची पूर्तता करून ते नाव निश्चित केलेलं आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळे ते नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव सादर केला जातो. मग प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करून प्रवर्तक रिझर्व्ह युनिक नेम फॉर्म भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे शुल्कासह पाठवला जात असतो. मग तिथे जे आहे तर तिथे तो अर्ज जो आहे तो अर्ज तिथं पाठवला जात असतो. प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावं केंद्रीय नोंदणी कार्यालयाकडे पाठवत असतात आणि केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसासाठी आरक्षित जे आहे ते आरक्षित ठेवतं. म्हणजे तिथे जे आहे तर काय केलं जात आहे तर कंपनीचं नाव आरक्षित करण्यासाठी तिथे अर्ज जो आहे तो अर्ज सादर केला जातो आणि एकापेक्षा जास्त नावं तिथे सांगितले जातात आणि त्यातलं एक नाव जे आहे ते नाव 20 दिवसासाठी आरक्षित जे आहे ते आरक्षित केलं जातं. त्यानंतर घटनापत्रक आणि नियमावलीला अंतिम स्वरूप देणं. आता मी तुम्हाला मागच्याच याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रवर्तन अवस्थेमध्येच घटनापत्रक आणि नियमावलीचे मसुदे तयार केले जात असतात. मग तिथे घटनापत्रक आणि नियमावली हे दोन महत्त्वाचे दस्तऐवज जे आहे हे दोन्ही दस्तऐवज कंपनीच्या नोंदणीसाठी सादर करावे लागतात. कारण हे दस्तऐवज जे आहे हे कंपनीचं ध्येय, उद्दिष्ट, कंपनीच्या तांत्रिक बाबी, त्यानंतर कंपनीची नियमावली यांच्याशी संबंधित असतात. प्रवर्तक घटनापत्रक आणि नियमावली तयार करण्यासाठी काय करत असतात? तिथे जे आहे कायदेतज्ञाची मदत जी आहे ती मदत करत असतात. सार्वजनिक कंपनी एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा बाजाराकडे सक्षमीकरणासाठी सादर करून त्याच्या सूचना मागवत असतात. मग घटनापत्रक आणि नियमावली ते महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि त्यासाठी कायदेतज्ञाची मदत जी आहे ती मदत घेतली जाते. आणि त्याचबरोबर कारण कंपनीला जर तिथे भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करायची असेल तर भाग बाजारामध्ये सुद्धा तिथे समीक्षणासाठी सादर करून लोकांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना तिथे मागवल्या जात असतात. त्यानंतर घटनापत्रक व नियमावलीवरील सही व मुद्रांक दिनांक. कंपनीच्या घटनापत्रकावरती सह्या देणाऱ्या व्यक्तीचे स्वहस्ताक्षरात स्वतःचं नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणं आवश्यक असतो. त्याचप्रमाणे साक्षीदाराची म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकावर सही देणारी जी व्यक्ती आहे त्याने ते स्वतःचं नाव, पत्ता, व्यवसाय जो आहे तो स्वतःच्या हस्ताक्षरात आणि दुसऱ्या एखादा साक्षीदार जो आहे त्याच्यासमोर देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर साक्षीदार जो आहे त्या साक्षीदाराचं नाव, पत्ता आणि व्यवसाय, हुद्दा सही करणं अपेक्षित असतं. घटनापत्रक व नियमावलीवरती सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीला अधिकृत भांडवल मुद्रांक शुल्क जे आहे ते शुल्क भरावं लागतं. म्हणजे तिथे जे आहे ती हे दस्तऐवज सादर करण्यासाठी मुद्रांक शुल्क जे आहे ते शुल्क भरावं लागतं आणि ह्या शुल्काची रक्कम त्या राज्यावरती आणि कंपनीचं भाग भांडवल जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं.
आणि घटनापत्रक आणि नियमावलीवरती दिनांक जी आहे ती दिनांक असणं आवश्यक असतं. हा मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्याचा दिनांक किंवा त्यानंतरचा दिनांक. मुद्रांक दिनांक जो आहे तो मुद्रांक शुल्क भरलं तो दिनांक असू शकतो किंवा त्याच्या अगोदरचा दिनांक जो आहे तो दिनांक असू शकतो. आता मुद्रांक शुल्क कंपनीच्या नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्क कंपनी, कारण हे दस्तऐवज घटनापत्रक आणि नियमावली दस्तऐवज कधी सादर केले जातात? नोंदणीच्या वेळेस. त्यामुळे मुद्रांक शुल्क जे आहे हे शुल्कसुद्धा कंपनीच्या नोंदणीच्या वेळी जे आहे ते नोंदणीच्या वेळी दिलं जात असतं. त्यानंतर कंपनीच्या नोंदणीसाठी इतर महत्त्वाची कागदपत्र. मग कंपनीच्या नोंदणीसाठी इतर महत्त्वाची कागदपत्र, मग त्याच्यामध्ये संचालकांचे संमतीपत्र, व्यवस्थापक, चिटणीस इत्यादी विषयी माहिती आणि घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकाचे घोषणापत्र. आता संचालकाचे संमतीपत्र, कंपनीची नोंदणी करायची असेल तर घटनापत्रक आणि नियमावली या दस्तऐवजाबरोबर इतर कागदपत्र देखील सादर करावे लागतात. मग त्याच्यामध्ये संचालकाचं संमतीपत्र, मग ज्या व्यक्तीने प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे त्या संचालकांना लेखी संमतीपत्र लेखी द्यावं लागतं. अशा संचालकांची यादी केली जाते आणि त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचा संचालक ओळख क्रमांक आणि इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधीचा खुलासा इत्यादी माहिती देणे आवश्यक असतं. त्यानंतर व्यवस्थापक व चिटणीस यांच्याविषयी माहिती, कंपनीच्या नियमावलीवरती सही करणाऱ्या व्यवस्थापक व चिटणीस इत्यादीची माहिती, नियमावलीवरती ज्या व्यक्ती सह्या करत आहेत त्या व्यक्तींची माहिती देणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर घटनापत्रकावरती सही करणारी प्रत्येक व्यक्ती आणि नियमावलीत नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकाकडून मागील 5 वर्षात ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा व्यवस्थापन नसल्याचे घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र जे आहे ते घोषित करावं लागतं. आता घोषणा तसेच अधिकाऱ्याकडे सादर केलेले दस्तऐवज पूर्ण आणि सत्य असल्याचे, म्हणजे जे दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केलेले आहे ते सत्य असल्याचे तिथे घोषित करावं लागतं. त्यानंतर पत्त्यासंबंधी सूचना, नोंदणीवेळी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश वहनासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधीची सूचना जी आहे ती सूचना देतं आणि कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणं आवश्यक असतं. मग तिथे जे आहे तर नोंदणीच्या वेळी तो पत्ता जर नसेल तर संदेश वहनासाठी जो पत्ता आहे तो दिला जात असतो आणि कंपनीची नोंदणी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता देणं कंपनीला गरजेचं असतं. म्हणजे एकतर कंपनी जी आहे ती कंपनी नोंदणीच्या वेळी तो पत्ता देईल किंवा नोंदणी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, कारण या पत्त्यावरती कंपनीशी पत्रव्यवहार किंवा कंपनी संबंधी जो व्यवहार जो आहे तो व्यवहार या पत्त्यावरती केला जात असतो. मग त्यामुळे तो पत्ता जो आहे तो पत्ता महत्त्वाचा असतो. त्यानंतर वैधानिक घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र, मग कंपनीच्या स्थापनेशी संबंधित वकील, कंपनीची चिटणीस जो आहे तो चिटणीस किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंट यांनी आणि नियमावलीत नोंद असलेले संचालक, व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबींची, म्हणजे कंपनीच्या कायदेशीर बाबींशी संबंधित जे जे घटक आहे, मग त्याच्यामध्ये जे आहे कंपनीचा चिटणीस असेल, वकील असेल, कॉस्ट अकाउंटंट असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, कंपनीचे संचालक असेल, तर मग या सगळ्यांनी कंपनीच्या नोंदणीसाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे या बाबीचं घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र देणं आवश्यक असतं. त्यानंतर 10वा मुद्दा जो आहे तो म्हणजे कंपनीच्या नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणं आणि नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते नोंदणी प्रमाणपत्र मिळवणं. आता इथपर्यंत 9 मुद्दे जे आहे ते 9 मुद्दे आज आपण विचारात घेऊया आणि पुढच्या लेक्चरला आपण कंपनीच्या नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणं आणि कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे हे 2 मुद्दे आणि त्यानंतर व्यवसाय प्रारंभ अवस्था जी आहे ती अवस्था आपण पुढच्या लेक्चरमध्ये जी आहे ती पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तर इथे जे आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की थोडीशी याच्यामध्ये भाषा जी आहे ही कायद्याची भाषा आहे, कायद्यातील गोष्टींची पूर्तता करायची आहे, त्यामुळे
थोडासा हा भाग जो आहे तो भाग आपल्याला थोडासा किचकट वाटेल, पण आपण तिथे व्यवस्थितरित्या जर समजून घेतलं तर तिथे आपल्याला ते अवघड जाणार नाही. सोपं आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र संचालकांना ते प्रमाणपत्र मिळवावं लागतं. ऑनलाईन व्यवहार होत आहेत, मग ते कागदपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे कागदपत्र सादर केले त्याच्यावर सह्या करायच्या, मग ते प्रमाणपत्र मिळवणं. नंतर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मग MCAकडे ते पाठवलं जात असतं. मग परत ज्या संचालकांना मिळालं नसेल त्यांच्यासाठी परत ती प्रक्रिया करणं. त्यानंतर कंपनीचं नाव आरक्षित करणं, कारण त्यासंबंधी सुद्धा कायदा आहे, त्यामुळे ते आरक्षित करणं. घटनापत्रक आणि नियमावलीला अंतिम स्वरूप जे आहे ते अंतिम स्वरूप देणं. त्याची सही, मुद्रांक, दिनांक या बाबीचा विचार जो आहे तो विचार करणं. कंपनीच्या नोंदणीसंबंधी इतर कागदपत्र, मग त्याच्यामध्ये घोषणापत्र, संमतीपत्र जे आहे ते संमतीपत्र, घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र किंवा चिटणीस, व्यवस्थापक यांची माहिती याचा, आणि त्यानंतर पत्ता जो आहे तो पत्ता, आणि वैधानिक घोषणापत्र जो आहे ते वैधानिक घोषणापत्र. वैधानिक घोषणापत्र की कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे हे जाहीर करणं. मग कंपनीच्या नोंदणीसाठी जे घटक तिथे मार्गदर्शन करतायत त्यांचं घोषणापत्र आवश्यक असतं. मग आता त्याच्यानंतर पुढचे 2 मुद्दे आपल्याला पुढच्या लेक्चरला जे आहे ते पुढच्या लेक्चरला आपल्याला बघायचे. धन्यवाद.